हम स्वागत करते हैं। जय हिंद दोस्तों, आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से पूना में एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई है। अभी हाल ही में जो नागपुर में जो फसाद हुए हैं उसके ताल्लुक से ये प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पर रखी गई है। हमारे प्रदेश अध्यक्ष जो है अजहर तांबुली साहब आपको संबोधित करेंगे। नागपूरमध्ये 17 तारखेला ज्या पद्धतीने BHPच्या माध्यमातून त्यांचे जे संघाचे जे काही फ्रंटल विंग्स आहेत त्यांच्या माध्यमातून बजरंग दल आणि VHPच्या माध्यमातून एक प्रोटेस्ट घेण्यात आला होता। औरंगजेबची यांची कबर काढण्यात यावी यासाठी तो आंदोलन होता। परंतु एक सुनियोजित पद्धतीने त्या ठिकाणी फक्त ते आंदोलन न करता एक विशिष्ट पद्धतीने एक्स्ट्रा काहीतरी कृती करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण करण्यात आलं। आणि आपण पाहत आहोत की त्यानंतर ज्या पद्धतीने हिंसाचार उफाळला आणि आज ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्ष एकतर्फी कारवाई करत फक्त मुस्लिम तरुणांची धरपकड करत आहे व त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं की ते दंगल होण्याच्या अगोदर किंवा ते जे हिंसाचार आहे त्याच्या 15 तारखेलाच नितीन गडकरी यांचं एक वक्तव्य आलं होतं आणि खास करून ते प्रसारमाध्यम सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात गाजलं होतं की मुस्लिम समाजाला शैक्षणिक व त्याचप्रमाणे विकास आणि कल्याणाच्या दृष्टिकोनातून पावले उचलायला पाहिजेत आणि एक पॉझिटिव्ह आणि एक सेन्सिबल असं ते काही त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याला फार मोठा रिस्पॉन्स पण आला होता। आपल्याला माहीत आहे की नागपूरमध्ये फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं कोल्ड वॉर हे चालूच असतं आणि वर्चस्वाची लढाई दोघा नेत्यांची नेहमीच असते आणि कुठं ना कुठं आम्हाला वाटतं की हे जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याच्या मागं एक सुनियोजित पद्धतीने हे हिंसाचार घडवण्यात आलेला आहे असा आमचा थेट आरोप आहे। या दोघांच्या रसाखीसीमध्ये मुस्लिम तरुणांचा बळी देण्यात येत आहे आणि हे जे काही कृत्य घडलेलं आहे ते स्पष्ट आहे की विधानसभाच्या पटलावरती देवेंद्र फडणवीस एकदम स्पष्टपणे खोटं बोलत आहेत। त्यात दुमत काहीच नाही। प्रसार माध्यम आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती हे क्लिअर दिसत आहे की चादरची जे ना त्यांनी अवहेलना केलेली आहे। प्रोटेस्ट तुमचं औरंगजेबच्या कबरी संदर्भात होतं ना, मग ते प्रोटेस्ट करून त्यानंतरनं तुम्ही हे पर्टिक्युलर कृत्य करणं म्हणजे त्या प्रोटेस्टशी संबंधित पण एवढं नाही आहे। चादर विकत घेणं, कारण चादर तुम्हाला सहसा असं भेटत नाही ना, विकत घ्यायला कुठं जाता तुम्ही? दर्गाच्या ठिकाणी जाता, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाता। त्या चादरी घेताना चादरीवरती लिहिलेलं असतं, अरेबिक लिहिलेलं आहे, मक्क्याचा फोटो आहे, मदिन्याचा फोटो आहे आणि कलमा लिहिलेलं, कुराणच्या आयती लिहिलेल्या आहेत। हे सर्व असताना विधानसभेमध्ये फडणवीस खोटं बोललेत। का बोलले प्रश्न आहे तो। कारण सरळ साधा आहे की औरंगजेब हे काढणारे मूळतः हे स्वतः फडणवीस आहेत। विधानसभेत बोलताना नागपूर हिंसाचाराला मूळ कारण ते देतात छावा चित्रपट। छावा चित्रपट नाही आहे, त्यांच्या अगोदर त्यांना लपवायचं आहे, विधानसभेच्या रेकॉर्डवरती त्यांना आणायचं नाही आहे बजरंग दल आणि VHPला। हे एकदम स्पष्ट आहे, कारण त्यांना इतिहासात कुठंच नोंद नको आहे हे। आणि त्याच पद्धतीने आपण बघत असाल की लक्षवेधी याच्यामध्ये जे प्रकरण गाडलं गेलं होतं ते प्रकरण आदित्य ठाकरे यांनी बाहेर आणलेलं आहे। ज्या गोष्टी काल्पनिक आहेत त्या रेकॉर्डवरती ते आणू इच्छितात, परंतु जे वास्तव घडलेलं आहे की जो नागपूरचा हिंसाचार आहे हे पूर्ण पद्धतीने सुनियोजित होता, यात काही दुमत नाही आहे आणि सर्रास ते खोटं बोलतात। या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक होती आणि हे जे काही प्रकरण सगळं त्यांनी औरंगजेबाचं काढलेलं आहे आणि योग्य पद्धतीने काढलेलं आहे। कारण आपण बघत असाल की बजेट सेशन आलं होतं आपलं महाराष्ट्राचं, किती बजेट सेशनवरती चर्चा झाली, कुठल्या माध्यमावरती जास्त डिटेल चर्चा झाली, कुठं आले प्रश्न समोर? महाराष्ट्राच्या दर आठवड्याला ॲव्हरेज जर पकडा, मागच्या वर्षीचा आकडा घेतला तर 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। ॲव्हरेज जे 34 ते 35 शेतकरी आत्महत्या करत आहेत। भरपूर मुद्दे आहेत महाराष्ट्राचे,
हे सगळे, आणि अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला माहीत आहे संतोष देशमुखाचं प्रकरण, धनंजय मुंडेचं प्रकरण, त्यानंतर ना आता तुम्ही बघितलं असालच राहुल सोलापूरकर, आणि आता सुनियोजित पद्धतीने पाठवले गेलेले प्रशांत कोरटकर दुबईला, हे सगळे प्रकरण कुठं ना कुठं डावलून जे आहे ना औरंगजेब त्यांना उभा करायचा होता. आणि हेच करण्यासाठी त्यांनी पहिला अबू आझम यांना वापरलं, त्यात काही त्यांना साध्य झालेलं नाही आहे. मग नितेश राणे त्यांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून स्टेटमेंट द्यायला लावले, ते पण काही साध्य नाही झालं. मग त्यांचीच संघटना, संघाच्या छावणीतली संघटना बजरंग दल आणि VHP, त्यांच्या संघटना त्यांच्याच सरकारच्या विरुद्ध जाते. आपल्याला वाटतं का, लोकांना पण कळतं की देवेंद्र फडणवीस किंवा संघाच्या परमिशन व्यतिरिक्त ते महाराष्ट्रात एवढं मोठं आंदोलन उभं करतात का सरकारच्या विरुद्ध? लोकांना सगळं कळतंय. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येतं. आणि नागपूरमध्ये 2 दिवस अगोदर नितीन गडकरी स्टेटमेंट देतात आणि त्या ठिकाणी एक विचित्र पद्धतीने काहीतरी वेगळं म्हणून सादर जाळण्यात येते. आणि ही आक्षेपार्ह अफवा पसरू नका. कोणती अफवा ते तर सांगा समोर येऊन. म्हणजे सरळ बोलायचं पण नाहीये की म्हणजे उद्या जर खोटं ठरलं की चादर जाळी किंवा कुठली अफवा, चादर जाळी ही फॅक्ट आहे. तर अफवा वगैरे काय नाही. आपण बघितलं असेल की तिथले जे काही युवक आहेत, आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जे दोषी आहेत ना कडक कारवाई करा, त्यात दुमत नाहीये. मग ते कोणत्याही समाजाचे असू दे. पण ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता, त्यावेळेस तुम्ही धर्मनिरपेक्षतेची शपथ घेता, एक घटनात्मक तुम्ही पोस्टवर आहात आणि तुम्ही काय बोलताय. आणि एका विशिष्ट समाजाविरुद्ध तुम्ही कंटिन्यूस एक कॉन्स्पिरसी म्हणून त्यांचं लिंचिंग करताय. त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे जे बेसिक रिक्वायरमेंट असतात, त्यांना एक डिग्निटी असते, रिस्पेक्टफुल लाईफ असते, त्याला तुम्ही नेहमीच अटॅक करत आलात. आणि आज नागपूरमध्ये ज्या पद्धतीने शेकडो मुस्लिम तरुणांची धरपकड होते, कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे टॉर्चर होते ना, हे निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. आणि हे जे काही प्रकार ते त्वरित थांबलं पाहिजे. आणि जे रिअल कल्प्रिट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि याचे जे मूळ आहेत ट्रिगरिंग पॉईंट, ते बजरंग दल आणि VHP यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी आमचं मागणी करतो आम्ही. त्याच पद्धतीने एका विशिष्ट समुदायाच्या जे काही लोकॅलिटी आहे त्याला तुम्ही कर्फ्यू लागू करताय. रमजानचं सण आहे आणि आखरी शेवटचे 10 दिवस एक स्पेशल इबादत म्हणून त्यांना कन्सिडर करण्यात येते. तर आम्ही सरकारला निवेदन करतो की तुम्ही ते कर्फ्यू शिथिल करण्यात यावं, जेणेकरून लोकांना सण जे आहे ना योग्य पद्धतीने साजरे करता यावे. आणि त्याचप्रमाणे जे काही दंगल घडलेली आहे किंवा हिंसाचार घडलेला आहे त्या प्रकरणात न्यायिक चौकशी व्हावी अशी आम्ही डिमांड करतो. कारण ज्यावेळेस प्रोटेस्ट झाला बजरंग दल आणि VHPचा, त्यानंतरनं त्यांनी चादरीची अवहेलना केली ज्यावरती कुराणची आयते होती. त्यानंतरनं मुस्लिम समाजातील लोक पोलीस स्टेशनला गेली होती, तक्रार घ्या म्हणून सांगितलं. व्हिडिओज होते, व्हिडिओ शेअर करणारे स्वतः बजरंग दल VHPचे लोक होते. त्याविषयी मागणी केली होती की तक्रार घ्या. परंतु त्याच वेळेस गृह मंत्रालयातून फोन येतं पोलीस स्टेशनला की तक्रार घेऊ नका, थांबा. ही गृह मंत्रालयातली व्यक्ती कोण? ज्यांनी हे थांबवलं जाणून बुजून, ते पूर्ण जे प्रकरण आहे त्याला तणाव निर्माण केला. आणि त्यानंतर आपण बघत आहोत की संध्याकाळच्या वेळेस हिंसाचार होतो. ही प्लॅन कॉन्स्पिरसी आहे. आणि आम्हाला हे ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, द्वेषाचं राजकारण करत आहे आणि एकतर्फी कारवाई करत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवलेला आहे, हे कुठं ना कुठं महाराष्ट्राला गायपट्टा करू इच्छितात. पण त्यांना कळत नाही आहे की हे गायपट्ट्याची भूमी नाही आहे, हे फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे. आणि हे सगळे जे काही वातावरण तुम्ही निर्माण करत आहेत ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला गालबोट लावणार आहे. आणि हे आम्ही जनतेपर्यंत देखील अवेअरनेस करणार आहे की सरकार ज्या पद्धतीने दोषाचं राजकारण करत आहे ते महाराष्ट्र धर्म नाही येतो. आणि ह्या सगळ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. या संदर्भात काही प्रश्न असेल तर विचारू शकता. दोन प्रश्न आहेत की तुम्ही याच्यात जे म्हटलं किंवा जे आरोपी आहेत आरोपींमध्ये भेदभाव करते आहे पोलीस, समजा आपण ते याशिवाय उल्लेख केलेला आहे की दंगलीशी ज्यांचा मुस्लिमांचा संबंध नाही,
त्यांना बोललेलं आहे. म्हणजे हिंसाचार झाला की व्हिडिओ दिसतात आहे, जाळपोळ झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये कुठला कुठं दोषी तर त्यामध्ये 100% आहे. ज्यावेळेस जाळपोळ झाली त्यावेळेस हिंसाचार झाला, बरोबर. तर समजा हे जर जितके काही पकडले की नाही तर म्हणजे ते सगळे निर्दोष जर असतील मग ते दोषी कोण आहे हे आपण सांगणं कर्तव्य आहे किंवा हे त्यांनी जाळपोळ केली त्यासाठी व्हिडिओमध्ये दिसतात त्यातले बरेचसे बरेचसे व्हिडिओ आलेले आहे. आणि जर काय सगळं हे तुमचं आता हे पत्रकार परिषद तुमचे जे सगळे मागणी आहे हे सगळे जर त्या काळामध्ये मंजूर झाले नाही तर त्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे? ओके. हां नाही नाही हे पुण्याचं आहे. आमची सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हे राज्यस्तरावरती काम करते, राजकीय पक्ष आहे. नाही, कारण आमचे कार्यकर्त्यांनी टीम पाठवली होती आणि जी बेसिक इन्क्वायरी हे केली होती तर काही पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या ह्याच्यावरती ती माहिती दिली होती की कशा पद्धतीने कारवाई करण्यास रोखण्यात आलं. ती जर कारवाई झाली असती तर लोक जमले नसते तर संध्याकाळी हिंसाचार होण्याचा प्रश्नच होत नव्हता. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला एकदम कडव्या शब्दामध्ये निंदा केली होती. महाराष्ट्र सरकार नपुसक आहे हेट स्पीचेस आणि हेट क्राईमला डील करण्यासाठी. सो मोठं ॲक्शन घ्या म्हणून सांगण्यात आलं होतं, तरी देखील पोलिसांच्या समोर चादरीची अवहेलना करण्यात आली, पायदळी तुडवण्यात आलं, जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे खरंच का हेट स्पीच नव्हतं, हेट क्राईम नव्हतं का? पोलिसांना दिसत होतं. त्यानंतर पण एक मुस्लिम समुदायाची लोक तिथं जातात, डिमांड करतात, तरी देखील तुम्हाला कळत नाही आहे दाखल करून घेणं. थांबवलं कोणी आणि कशासाठी थांबवलं हे आपल्याला कळतंय. आणि ते अधिकारी किंवा जे मंत्री कोण होते ज्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधून दाखल करून घेऊ नये म्हणून सांगितलेलं आहे, त्याचा तपास होणं आवश्यक आहे. संबंधित पोलीस स्टेशन आणि त्याच्या DCP रँकपर्यंतचं CDR पुढे येणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे की ही दंगल घडवण्याचा प्रयत्न कोणी केला, कोणत्या मंत्र्यांनी केला आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी केला. आपला प्रश्न जो होता, भरपूर व्हिडिओ समोर आलेले आहेत. नो डाऊट आमचं हेच म्हणणं आहे की कोणीही शांतता भंग करण्यासाठी जर प्रयत्न करत असेल महाराष्ट्रातली तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. परंतु ज्या पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे, भरपूर निर्दोष लोकांना आतमध्ये टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही लोक CCTVमध्ये त्याच काळामध्ये मशिदीत नमाज पठण करताना दिसत आहेत, पूर्ण 2 तास कंटिन्यू. ज्या हिंसाचाराचं वेळ होतं तशा लोकांना देखील टाकण्यात आलेलं आहे आतमध्ये, उचलून सरळ टाकण्याचे प्रकार घडलेले आहेत. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही CCTV बघा, त्याप्रमाणे कारवाई करा. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, एका ठिकाणी तुम्ही शेकडो लोकांना आत टाकण्याची प्लॅनिंग करताय, कारवाई करताय, आणि दुसरीकडं कॉम्बिंग ऑपरेशन करताय आणि 8 लोकांना एस्कॉर्ट टाईपमध्ये एकदम फॅसिलिटेट करून मध्ये रेड कार्पेट टाकल्यासारखं बाजूला इकडं पोलीस अधिकारी सगळे ठेवून एकदम डिग्निटी कोणीतरी येते त्या पद्धतीने त्यांना गाडीमध्ये बसवण्यात येतं पोलिसांच्या. त्यांना धक्का देखील लागण्यात येत नाही. दुसरीकडे असे पण व्हिडिओ आहेत ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना कॉलर धरून तुम्ही पार एकदम घासत त्यांना तुम्ही पोलीस व्हॅनमध्ये बसवताय. ही लोकांना कळतंय. वाजपेयींनी सांगितलं होतं ना, राजधर्म. ज्यावेळेस तुम्ही धर्मनिरपेक्ष शपथ घेताय ना त्यावेळेस हे कळायला पाहिजे, दिसायला पाहिजे. तुम्ही काय काय लपवणार, तुमची हे जे काही कृष्णकृत्य आहेत ना ते सगळं इतिहासात नोंदवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर निर्दोष लोक आहेत, फक्त 8 आरोपी नाहीत. प्रामाणिकपणा होऊ दे, पण सांगितलं ना हे घडवायचंच होतं, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढंच काय, IT सेलवाले दाखवत आहेत की जोपर्यंत देवाभाऊ आहेत तोपर्यंत 10 मिनिटात बेल तुम्हाला भेटणार. तुम्ही काही करा, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र पेटवण्यासाठी ह्यांना तर मोटिवेट करताय, एक सिग्नल पाठवताय तुम्ही, आणि गेलेलं आहे. तुम्ही ट्विटर बघा, फेसबुक बघा, त्याच्यावरती हे होतंय, देवाभाऊमुळं VHPच्या लोकांना पोलिसांनी धक्का देखील लावला नाही, हात देखील लावला नाही, आणि 10 मिनिटात बेल. काय सिग्नल देताय तुम्ही? म्हणजे झुंडशाही निर्माण करताय, गुंडगिर्दीला तुम्ही हे करताय. हे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि हे निंदनीय आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्रालय आहे त्यांच्याकडून ही कमीत कमी अपेक्षा नाही आहे. कुणाचे प्रश्न आहेत अजून? हिंदीमध्ये आवश्यक आहे.
काही प्रश्न आहेत अजून? पुढचं काय करणार आहात? नाही, याच्यामध्ये जे आहे आम्ही कुठेही आमचं फक्त उद्देश एक आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे सर्वत्र शांतता राहावी आणि फक्त धर्माच्या नावावरती कुणावरती अन्याय होऊ नये, शांतता भंग करण्याचा फक्त एक पेटंट म्हणून मुस्लिम समाजाला धरून एक अपराधीकरण त्याचं करण्यात येत आहे, ते थांबावं आणि योग्य पद्धतीने निष्पक्ष यावं म्हणून न्यायिक आम्ही डिमांड केलेली आहे. आणि हे जर का पूर्ण होत नसेल की कशा पद्धतीने नागपूरमध्ये कटक कारस्थान रचले गेले, कशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन असू दे किंवा पॉलिटिकल प्रेशरमध्ये तिथं कारवाई होत आहे, याचे सगळे पुरावे वगैरे घेऊन आम्ही न्यायालयीन मार्ग अडॉप्ट करू, त्या दृष्टिकोनातून काम करू. नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने राजकीय पद्धतीने एक मोठं आंदोलन उभं करण्याची आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. नागपुर में आप जानते हैं कि किस तरीके से हिंसाचार हुआ. उस हिंसाचार के पीछे एक साजिश के तहत में सब कुछ हुआ है. आज सत्ता में बैठे हुए जो पक्ष है, भाजपा है, वो हिंदुत्ववादी गुंडों को प्रोटेक्ट करते हुए एक मुस्लिम समाज के जो नौजवान हैं उन लोगों को एक तरफा कार्रवाई के तहत में, कॉम्बिंग ऑपरेशन के तहत में उन पे केसेस दर्ज कर रही है. शायद ही अजमल कसाब पे इतने सेक्शन नहीं लगे होंगे जितने सेक्शंस वहाँ के अल्पवयीन मुस्लिम युवकों पे और दीगर लोगों पे लगाए गए हैं. 97 सेक्शन से 7 एक्ट के तहत में कार्रवाई की गई है और ये पूरी कार्रवाई जो है एक तरफा नज़र आ रही है. और वहीं हम देखते हैं कि औरंगजेब उनके कब्र के ताल्लुक से प्रोटेस्ट रखा गया था बजरंग दल और वीएचपी की जानिब से, लेकिन उस प्रोटेस्ट के अलावा जो है उन्होंने एक चादर वहाँ पे जलाने की कोशिश की, उसको पैरों तले कुचला जिसके ऊपर कुरान की आयतें थी. और उसके बाद में मुस्लिम समुदाय के कुछ लोग पुलिस के पास अप्रोच हुए थे, लेकिन पुलिस ने वहाँ पे कंप्लेंट नहीं ली. और उसी वक्त में हमको पुलिस के सोर्सेज से और दीगर कुछ सोर्सेज से जहाँ से पता चला कि उस वक्त में कंप्लेंट दाखिल करके नहीं लेने के लिए एक मंत्री का फ़ोन आया था, ऑफिसर का मंत्रालय से भी फ़ोन आया था, कंप्लेंट नहीं लेना है. आपने देखा वो कंप्लेंट नहीं ली गई. उसके बाद में शाम में हिंसाचार होता है और उसके बाद जो है हम देखते हैं कि बहुत सारे वीडियोज़ हैं जहाँ पे फसादी लोग दिखते हैं, लेकिन सिर्फ चंद एक विशिष्ट समुदाय के खिलाफ में सख्त कार्रवाई की जाती है. लेकिन ये फसाद की जो जड़ है उस जड़ को नज़रअंदाज किया गया. और इसमें गौर करने वाली बात यह है कि देवेंद्र फडणवीस जो है कहीं ना कहीं वीएचपी और बजरंग दल को इस हिंसाचार से एक क्लीन चिट देने की पूरी कोशिश कर रहे. विधानसभा में जो है उन्होंने ये फसाद का जड़ जो है ये बजरंग दल और वीएचपी का आंदोलन नहीं बताते हुए इन्होंने इसका जड़ छावा चित्रपट को दिया है. जबकि हम जानते हैं कि बजरंग दल वीएचपी जो है ये संघ परिवार से जुड़े हुए और बगैर फडणवीस के और संघ परिवार के नॉलेज के वे आंदोलन नहीं छेड़ रहे थे, उनके मालूमात से हुआ है. और इसकी जो मेन जड़ है एक बहुत साजिश की गहरी बू आ रही है कि उस फसाद के 2 दिन पहले ही नितिन गडकरी साहब उन्होंने मुस्लिम समाज के बारे में स्टेटमेंट्स किया था और बहुत पॉजिटिव स्टेटमेंट्स थे. उन्होंने बोला था कि शैक्षणिक और कल्याणकारी के एंगल से जो है आप लोग सोच के पॉजिटिव एंगल रखते हुए मुस्लिम समाज ने आगे बढ़ना चाहिए, प्रोग्रेसिव होना चाहिए और इसके लिए मैं जो चाहे वो काम करूँगा. मुझे परवाह नहीं है कि वो लोग मुझे भाजपा खास करके के लोग वोट दे ना दे. और ये स्टेटमेंट कहीं ना कहीं वहाँ पे चल रहे 2 राजकीय नेताओं के बीच में जो कोल्ड वार है, देवेंद्र फडणवीस और नितिन गडकरी, ये कोल्ड वार का नतीजा है कि फसाद के पीछे ये हो सकता है. हमको इसके ताल्लुक से बहुत ही डाउट है क्योंकि इसके पहले भी हमने इस तरीके के कुछ इंसिडेंट्स वहाँ पे ऑब्जर्व किए हैं दोनों नेताओं के रसाकशी में. तो ये ओवरऑल इंसिडेंट्स के अंदर जिस तरीके से गवर्नमेंट जो है बीजेपी के जो फेडरल ऑर्गेनाइजेशन बोल सकते हैं उसको, या
जो संगठना है VHP बजरंग दल को बचाने की कोशिश कर रही है और मुस्लिम समुदाय के खिलाफ में कार्रवाई कर रही है। हम इसकी कड़ी निंदा करते हैं और रमज़ान महीना चालू है, वहाँ पे विशिष्ट सिर्फ मुस्लिम समुदाय के एरिया में कर्फ्यू लगाया गया है और वो शिथिल करना चाहिए, ऐसी हम उनको डिमांड करते हैं। उसी तरीके से जो रियल कल्प्रिट है उनको अरेस्ट होना चाहिए और ये सारी जो चीज़ें इंसिडेंट हुआ है नागपुर हिंसाचार, उसकी न्यायिक जांच होना चाहिए, क्योंकि सत्ता में बैठे हुए लोग ही ये सब करवा रहे हैं, ऐसा क्लियर इंडिकेशंस है। तो हम लोगों में अगर विश्वास पैदा करना है तो इसमें न्यायिक जांच होना बहुत ज़रूरी है। और उसी तरीके से हम डिमांड करते कि जो लॉसेस हुए हैं गाड़ियों के, वो धर्म को देख के कंपनसेशन ना दिया जाए। जो भी लॉसेस आम नागरिकों के हुए उनके सबके कंपनसेट किया जाए और न्यायिक जांच के थ्रू ये पूरा मामला सामने लाया जाए, ऐसे हम डिमांड करते हैं। मी चादर आपल्यासमोर मी दाखवतो, तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पाहिला असतील। मी प्रत्यक्ष चादर पण आणलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की काय नेमकं आहे, कारण लांबून कळतच नाही ते। बरं, हे जे आहे ना, हे 2-3 पॅटर्नचे चादर असतात बरं का, 2-3 पॅटर्नचे चादर असतात आणि हे ठसा असतो, ह्याला काही वेगळं असं हे करण्यात येत नाही। ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात पुरा फुल खोलो, कुठं आहे म्हणतात ना, अव्हेल ना, तुम्हाला दाखवते। हे इथं जे आहे ना कलमा म्हणून सांगितलेलं आहे, जेव्हा एखादा मुस्लिम बनतो त्यावेळेस ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हे कलमा आहे अरबीमध्ये लिहिलेलं। आणि हे मक्का, हे मदिना जे पवित्र स्थान आहेत मुस्लिम इस्लाम धर्मियांचे, आणि हे अजमेर। बरं, ह्याच्यामध्ये जे आहे ना तुम्ही हे बघत आहात ना लिहिलेलं, हे कुराणचे आयत आहेत, 4 सूर्य आहेत आणि त्या 4 सूर्यामध्ये 1, 2, 3, 4 हे कुराणच्या आयती आहेत। आणि हे फोटो तुम्ही व्हिडिओ जर पाहिलात स्पष्ट दिसून येते ही चादर आहे ती, अफवा काही नाही। अफवा का म्हणत आहे तेच मी सांगतोय, त्यांना लपवायचं काहीतरी आहे, त्यांना वाचवायचं कुणाला तरी आहे। ज्या पद्धतीने प्रशांत कोरटकरांना व्यवस्थितपणे त्यांनी दुबईला पोहोचवलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। त्यांचं शिवप्रेम किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय अप्रोच आहे हे एकदम स्पष्ट आहे, लोकांना कळतंय सगळं काय घडतंय ते। त्यामुळे ही एक कॉन्स्पिरसी आहे, पण बळी मुस्लिम समाजाचा दिला जातोय। आम्ही हे एवढंच म्हणतो की त्यांनी राजधर्माचं पालन करावे, महाराष्ट्र धर्माचं त्यांनी पालन करावे कमीत कमी। धन्यवाद।